नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग सीधा सुरुवात करतो दिल्लीपासून आणि आपली ड्रेसिंग कशी वाटतं। आता आपण चाललोय सुप्रीम कोर्टात, पहिले काहीतरी खाऊ नंतर जाऊ। आताच तयारी केलेली आहे, म्हणजे आताच आम्ही आता हॉटेलवर पोहोचलोय, लगेच फ्रेश होऊन आता पहिली विजिट आपली सुप्रीम कोर्टामध्ये राहील। आता बघू, सगळी पहिले जेवायला बोलवले, पहिले जेवण करून नंतर बघू कसं जायचं ते। आता सुप्रीम कोर्ट इथून आहे 20 किलोमीटर आहे, म्हणजे 1 घंटा लागेल पोचायला ना। ट्रॅफिक पण लय आहे दिल्लीमध्ये, सो कसं होईल ते आपण बघू। ट्रॅफिक लागली तर लागली, नाही लागली तर बरंच आहे। आता सगळं रेडी झालेला, फक्त आता बस याची वाट बघायची। बस आपली हॉटेल वेजच्या बाहेर येऊन थांबल, बस आल्यावर डायरेक्ट आपण जाऊ कोर्टात। आता वाजल्यान किती, 3 वाजायला आल्यान, गाड्याला टाईम समजणार नाही। 3 वाजायला आलं, 4 वाजेवर पोहोचू ना। आपल्याला कोर्ट रूमच्या आतमध्ये ऍक्सेस भेटले का नाही ते बघायला लागेल। सुप्रीम कोर्ट मध्ये ऍक्सेस भेटलेला आहे। बस कडे आम्ही चाललोय हाईकोर्टला। सुप्रीम कोर्ट आहे, अपेक्स कोर्ट। हाईकोर्ट तो आपण कभी भी जा सकते, हाईकोर्टला एवढी काही रिस्ट्रिक्शन नाही आहे। सुप्रीम कोर्टला चाललोय आता। आमचे अर्धे मेंबर इकडे पुढे चालतात, बाकीचे मागे आहेत। आम्ही आता 4 जोडीला आहेत। हा 1.5 करोडची बस मध्ये नाही रे बाबा, असं काही नाही। हवेन गोल्यावर तर रोहितच्या बातेवर यकीन नका ठेवू तुम्ही। आल्यावर तर ट्रॅफिक असणारच, सगळे साईडच्या ट्रॅफिक आहे का हॉटेलच्या आसपास। म्हणजे एरिया एअरपोर्टच्या जवळ पण आहे ना। एअरपोर्ट म्हणजे इथून 2-3 किलोमीटरच असेल, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक आहे। सो आता मी निघालोय सुप्रीम कोर्टकडे, आपली बस निघले, पुढे ट्रॅफिक आहे। बघू आता किती टाइम लागतं पोहोचायला। किती वाजल्या नंतर 3 वाजल्या ना, 3:15 वाजल्या, 3:15 पर्यंत पोहोचू आम्ही। मित्रांनो, फायनली आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले आहे। हे बघा, आज आम्ही सर्व स्टुडंट म्हणून इथं येतोय। हा, पुढच्या वेळेस नक्की आम्ही ऍडव्होकेट म्हणून येऊ इथं। आमचं नाही, पुढच्या वेळेस बोललो मी। तुझं नाव तुमचं? हर्षला। एक लॉयर स्टुडंट म्हणून प्रत्येक लॉयरचं स्वप्न असतं या कोर्टात एक केस व्हावी, म्हणजे एक केस या कोर्टात आपण काय बोलतात हँडल केली पाहिजे। काय बोलते उसको, लढने के लिए, केस फाईल करायला आपण नाही, केस लढने के लिए चार्जशीट। एक या कोर्टात वकिलाची काय बोलतात तारीख असलीच पाहिजे। या कोर्टात एक वकिलांनी केस लढलीच पाहिजे। प्रत्येक वकिलाचं स्वप्न, तसं आमचं पण स्वप्न आहे। आम्ही पण या कोर्टात एक ना एक केस लढू। आम्ही जर आम्हाला नाही जमलं तर कोणत्या तरी वकिलाच्या बरोबर येऊ, नाही तर आम्ही क्राईम करून येऊ इथं। नाही, क्राईम करून नाही येऊ, एवढं मोठा नाही व्हायचं आपल्याला, पण नक्कीच 100%। तो मित्रांनो, आपला स्वप्न आहे। आज आम्हाला दोघं येऊ इथं, आज आम्हाला कॉलेज आणि संदेशला पण घेऊन येऊ आपण, सगळ्यांना येऊन। आज आम्हाला कॉलेजने आणले, पुढच्या वेळेस आमचा आम्ही स्वतः येऊ इथं, स्वतः ऍज अ लॉयर। But subsequently, government is in an attempt to regulate all these things. See, somebody has uploaded something. I complained against it. What can the government do? That you have to investigate, and that would be a major part of your practice when you become lawyer. मित्रांनो, असा पचका कोणता नको व्हायला। आम्ही सुप्रीम कोर्ट आलो ना, सुप्रीम कोर्टची एंट्रीच बंद झाली, कारण की 4 वाजता एंट्री बंद होते। तरी पण आम्ही घेऊन आलो कॉलेज। तरी पण आम्हाला कॉलेजमध्ये गार्डनची ऍक्सेस दिली, आतमध्ये कोर्टरूमची इथे एंट्री नव्हती, पण आम्हाला कोर्ट कॅन्टीन वगैरेची एंट्री होती, पण ती पण आता बंद झाली, कारण की 4च्या नंतर एंट्र्या बंद होतात। आम्ही इथे पोहोचलो 5ला, सो आमचा पक्का मोठा पचका झाला। अरे बघा, आता बाहेर आम्ही गार्डन मध्ये बसलो ना, आमचा बाहेरच्यात बघायला लागतं। आवरेल आम्ही येऊन आमचा काही फायदा होला नाही, पण तरी पण जाऊन ते बाहेरच्या बघायला भेटला ते भेटला। नेक्स्ट टाइम आपण येऊ डायरेक्ट एंट्री, डायरेक्ट आपण VIP पास काढू, नाही तर कोणत्या तरी वकिलाची बरोबर येऊ, पण येऊ, वकिलाला घेऊन येऊ आपण सोबत। कसं वाटलं मित्र तुला? खूप छान वाटते, चला कसं वाटलं तुला? आम्हाला धोका वाटला, यार एक धोका है, तो वैसे कॉलेज के ऊपर विश्वास करना भी एक धोका है गाइस। कसं वाटलं तुला सुप्रीम कोर्टात विजिट करून? मला खूप आनंद झाला। तुला आनंद झाला? आम्हाला धूप होले, कारण की आम्हाला एंट्री नाही भेटली आतमध्ये। मला पण त्या गोष्टीचं दुःख आहे। आता आपण चाललोय इंडिया गेट बघायला, आणि तिथून पार्लमेंट बिल्डिंग पॉसिबल असली तर बघू आपण। बोल ना।
गाईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. गाईज डोक्याचे आहे धवळे कॉलेजच्या प्री ट्रिप मध्ये आम्ही रिवर्स गेअर मारणार आहोत. तो मित्रांनो आता आम्ही फिरतोय इथून इंडिया गेट. काहीतरी आपल्याला 300 मीटर लांब आहे. पार्किंग गाडी थांबवायला जागा नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला एवढं चालत यायला लागले. आता इथून आपण इंडिया गेटला जाऊ. का सरळ गेला तर पार्लमेंटची बिल्डिंग पण समोरची दिसतं, तर ती पण बघून या. पार्लमेंटला तर आपल्याला एंट्री भेटत चान्सच नाही ना. एंट्री पहिले जुने पार्लमेंटला होती आउटसायडरवाल्यांना, आता ती पण बंद केली. नवीन याला तर डायरेक्ट बंदच केले. तर तिथे जाऊन आपण फक्त बाहेरचे बघून येऊ कशी आहे ती. आपले नशीब थोडी मंत्री बनायचा. दुसरा काही पण झाला त्याला, काही पण बरं झाला, पण ही सिटी ही एरिया एकदम क्लीन आहे. दिल्लीमध्ये एकदम साफ सुथरी आहे. काय तसं तुम्हाला घाण बघायला भेटणार नाही. अशी रोडावर माती नाही, काही नाही. आखी क्लीन सिटी आहे ना. प्रत्येक दोन्ही साईडला काही ना काही चांगलं असं या. आता इथं मॉडर्न आर्ट गॅलरी आहे, इथं समोर इंडिया गेट आहे. मित्रांनो आता संध्याकाळचे काहीतरी 6 वाजायला आले. पहिले आपण काहीतरी खाऊन घेऊ. इथं कुल्फी वाले जास्त दिसतात, जास्त करून कुल्फीवाले. समोर मक्याची भेल दिसते समोर, तर मक्याची भेल पहिले तीच ट्राय करू. दे कभी एक प्लेट दे, बस हो गया. हम दोनों मिलके एक में. गाइस आप देख सकते हो अब हम इंडिया गेट पे. पंकज भाई क्या बोलते हो? झालमुड़ी एकदम कड़क. नचिकेत भाई क्या बोलते हो? क्या कर रहे हो भाव? ये इंडिया गाइस है गाइस. अभी तो वर्कर कंटेंट पे ये गाड़ी लेके आया, इतना बड़ा भाषण दिया. गाइस आज सुप्रीम कोर्ट का विजिट करके हम लोग इंडिया गेट पे आए एंड वी आर हैविंग फन. आमच्या रोहितला जाम शिवा सुचतात प्रत्येक गोष्टीत. तो नुसती त्याची जल्ले पकी जल्ले त्याची आम्हाला सुप्रीम कोर्टाने नेला नाही म्हणून. आम्हाला कोंबडा बनवलं आणि अख्खा मधुतून काटलं. हा, मीनी त्याला कोंबडा आणलेला खायला, तो भेटला नाही. तर त्याचाच कोंबडा बनवून कॉलेजने कपला. आता इंडिया गेट बघा समोरून. इथून समोरून दिसतं बघा कसा परफेक्ट. आता आम्ही फोटो काढतो. सो मित्रांनो असं काही इंडिया गेट दिसतो आपला. इथून समोर बघितला ना, ही पार्लमेंटची बिल्डिंग आहे. इथपर्यंत आता चालत जायला लागल. सो विचार करतो आवरेल आम चालत जावाचा का नाही जावाचा. आवरा पक्का चालायला लागल, ओढ चालायला लागल. मला वाटतं जाऊ एवढ्या लांब, पण आम्हाला रिटर्न हॉटेल जायचंय. पण रिटर्न हॉटेल जवळ जाताना ना ट्रॅफिक आम्हाला जाम लागल, कारण की एअरपोर्टच्या जवळ. आम्हाला पार्लमेंट मध्ये जायचं होतं, पण आम्ही आता इथपर्यंत चालत आलो. मागचा इंडिया गेट बघू शकता. पुन्हा इथे बॅरिकेड्स लागलेले आहेत. आम्हाला असं पूर्ण असं फिरून मग वापस तेवढा लांब चालत जायला लागल. त्याच्यामुळे आम्ही जात नाही. सो चला मित्रांनो, आता दिल्लीचा आपला दिल्ली फिरण्याचा कार्यक्रम इथं संपलेला आहे. इथून जाऊ हॉटेलवर, जेवू खाऊ आणि बघू. हे बघ ही 20 सीटांची फॉर्च्युनर, रोहितची फॉर्च्युनर ही. रोहित आहे आंटी ब्लॉग मध्ये बोलतो चांगला, पण याचा ब्लॉग आपले बघा सारखं नाही. म्हणजे पक्के शिवा बिवा देतो ह्यो. नाही तर पक्की मजा येईल याची बरोबर पण फिरायला. पाणीपुरी बेटर देन गोलगप्पा. लाईव्ह लोकेशन वडापाव बेटर देन छोले कुलचे. और कुछ तो था अपने पास. और क्या था? मुंबई पाव. नो 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 नो, छोले भटुरे इज नॉट बेटर देन मिसळ पाव ऑन टॉप. मुंबई ऑन टॉप खूप बेटर आहे दिल्लीपेक्षा. आता मला वाटलं मला बोलतो ही बाई कोयल. एकदा कोयलचा आवाज करते आणि एकदा मधीनच कुत्रा भुकते. कुत्र्याचा वेगळा आहे तो मी रात्री दाखवेल तुम्हाला गाईस ब्लॉग मध्ये. स्टे अपडेटेड. बाय. चार्जिंगला लावून हो मित्रांनो, आता हॉटेलमध्ये जातो, जरा फ्रेश वगैरे होतो. इथून हॉटेलला भरपूर गर्दी आहे. बघा चालतं वाटतं. व्हेज हॉटेल आहे वाटतं. हॉटेलला आवरी गर्दी लोकल हॉटेलला आपल्याकडे मुश्किलमध्ये बघायला भेटतं. इकडे खाण्याची लय शॉपिंग आहे, पण आपल्यासारखा खाना भेटणार नाही त्या मुश्किल.